माझ्याकडून असं कोणतं परिवर्तन घडलं म्हणून तू हा प्रश्न मला विचारावास? माझं काही चुकलं का? चुकलं असं नाही. सकाळी कदाचित तू भांबावलंही केली अशी, पण आम्ही कृष्णाशी समोरासमोर लढण्यास तयार झालो असताना तू बाबांना का हाका मारल्यास? अरे अंतःपुरात तुम्ही जर अशी लढू लागलात तर आम्ही बायकांनी नुसते. हो, ते आमचं चुकलं म्हणून आम्ही तलवारी म्यानात घातल्या. पण काय कर कुणी, उद्या स्वयंवराच्या वेळी मला जो वर पसंत येईल ती आजच्या गळ्यातली माळ झाली. मी तुला हेच विचारतो आहे, मंडपाचे राजे हजार असतील त्यापैकी ह्या ना त्या कुणाच्या तरी गळ्यात माळ घालशील ना? स्वयंवराकरता आम्ही राजे लोकांना आमंत्रण द्यावं आणि कोणताच राजा राजकन्येला पसंत नाही अशी राजमंडळाची अप्रतिष्ठा व्हावी. असा तर उद्या नाही ना होणार. अशी अप्रतिष्ठा झाल्यास राजकन्येचं घराणं राजपदाला उठतं, म्हणजे सर्व राजे मिळून आमचं राज हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाही. याची तुला आठवण तरी आहे ना? होय दादा, ते मला सर्व माहीत आहे. माझ्याकरता कुंडीपुराच्या सिंहासनाचे तुकडे तुकडे व्हावेत असं मी काही करणार नाही. माझ्याकरता राजमंडळात येऊन त्याने आपापसात लढावं अशी माझी मुळीच इच्छा नाही. अमक्या तमक्या राजकन्येच्या स्वयंवरात 150 राजे लढाईत पडले असल्या गोष्टी ते राजकन्येच्या स्वरूपकरणाला भरता आणतात. पण तसली गर्विष्ठ राजकन्या मी नाही हे तुला ठाऊक आहे दादा. नाही, तुझ्या स्वयंवराकरता बोलावलेले सर्व राजे आले, इतकेच नव्हे तर न बोलावलेलेही आले. ही गोष्ट तुझ्या उद्दिष्टांना आनंददायक तर खरी, पण तुझ्या आत्ताच्या बोलण्यानं मला अधिक आनंद झाला आहे. दिनेश्वर, दिनेश्वर, हा बोला. आमची ताई म्हणजे सर्व सद्गुणांचा माहेर आहे. ते काय विचारावं, ते काय विचारावं? हे पहा, पत्रिकेत ताई साहेबांच्या चेहऱ्यावर चंद्र पडला आहे, तर डोक्यावर गुरु आहे. तो पहा, गुरु दिसतोय ना? हा, दिसतोय ना गुरु? मला दिसत नाही. इथं आहे तो. हे पहा, दिसता उत्तम. रुक्मिणी, त्या कृष्णाच्या येण्यानं तुझी बुद्धी चंचल होते की काय याची मला काळजी होती, पण आता काळजी दूर झाली. चला दिनेश्वर, आज रात्रीचा मुहूर्त मला बरोबर काढून द्या, म्हणजे सर्व सुरळीत. काढून द्या म्हणजे? काढला, काढून दिला. कृष्ण स्वयंवराच्या मंडपात नाही असा बंदोबस्त आज करून टाकतो. स्नेहलते, दादाच्या बोलण्यावरून लक्षण काही घेत दिसत नाही. हे बघ, तू त्या दिनेश्वराला गाठ आणि काही थांग लागतो का पहा. जा. तुझ्या लग्नाच्या पायी आमच्या घराण्याचं नायनाट होईल असा धाक दादाने यापूर्वी बरेच वेळा घातला होता. पण स्वयंवराचं ठरल्यापासून त्या बाकून पोहानं पुन्हा डोकं वर केलेलं दिसतं. माहेरच्या घराचा नाश व्हावा असं कोणत्या नवऱ्या मुलीला वाटेल? ज्या वंशात आपण जन्मलो त्या वंशाचा विस्तार व्हावा असं मला वाटल्यावर तर आहे का?
विनंती आहे की हे स्वयंवराचं मंगल काय तंठा बसल्याशिवाय आपण निर्भीकपणानं पार पडतो. मथुरेच्या राज्यात गंगा यमुनेच्या काठी आपण यादवाशी 17 वेळा युद्ध केलं. आणि सर्व राजमंडळाचं तसं दुर्दैवच असेल तर आणखी 17 वेळा आपण युद्ध केलं. हा क्षात्र धर्म आहे. त्या संबंधाने एका पक्षाला कसं दुसऱ्या पक्षाला कसं काही बोलण्याची माझी योग्यता नाही. पण आज इथं आपण युद्धाकरता जमला नसतो. युद्धाकरता जमला नसतो. लग्नाच्या मंगल कार्याकरता जमला. आता प्रसंग आनंद होतो. ह्यावेळी स्वयंवराच्या वेळेच्या न्यायनीतीनं वागून रक्तपात टाळ आपण सर्वांनी मला बाबा, रक्तपात टाळण्याचं आश्वासन शिशुपालाकडून मागण्यापेक्षा या कृष्णाकडून मागणं योग्य नाही का? कंसवधापासून रक्तपाताची चटक ज्या कृष्णपशुला लागली आहे त्याला प्रथम बंद केला पाहिजे. त्याची नखात कृष्ण काढली पाहिजे. चोराला सोडून सावाला अटकेत ठेवणं हे राजनीती नव्हे. माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. मथुरेचा वृद्ध राजा उग्रसेन, सावांतला साव, सरळांतला सरळ, सत्यशीलांतला सत्यशील असा नावाजलेला तो बंदीवासा. त्याला बंदमुक्त करून पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलेल्या चोरांचा 17 वेळा मी पराजय केला. हा आजकालचा इतिहास महाराजाला विदितच आहे. तेव्हा रक्तपात टाळण्याची विनंती महाराजांनी प्रथम शिशुपालाला केली पाहिजे. रुक्मी, तुझ्या बहिणीच्या स्वयंवराला आम्ही आलो ते पावलोपावली असा पाणउतारा करून घेण्याकरता आलेलो नाही. महाराज, मथुरेच्या लढाया विदर्भदेशात लढण्याकरता आम्ही आलेलो नाही. आम्ही आपल्या कन्येच्या स्वयंवराकरता आलेलो आणि सम्राट जरासंध यांच्या राजमंडळाकडून सम्राटाचा सेनापती हा शिशुपाल आपणास असा सवाल करीत आहे की गोकुळच्या एका कवड्या शेजारी स्वयंवराच्या मंडपात आम्हाला बसून सर्व राजमंडळाचा अपमान करण्याकरता आपण का प्रवृत्त झाला? महाराज, बुराकी आणि राजा यांना आपण सारखंच लेखतात काय? बाबा, माझी बहीण शेणी होण्याकरता शर्मास आलेली नाही. आपण आपल्या कन्येची काळजी करीत नसाल, पण शेणाचा राज माझ्या बहिणीला नको आहे. मी सम्राट पदाची आशा धरली आहे आणि आपल्या आशीर्वादानं व शिशुपालाच्या मदतीनं जरासंधामधून सम्राट होण्यास मीच लायक असं सर्व राजमंडळाने ठरवलं आहे. महाराज, स्वयंवराच्या मंडपात बसणारे कन्येच्या दर्जावरून हलक्या पायरीचे असता कामा नये या आपल्या नियमाची आठवण असू द्या. आणि मग या कवड्याला चक्क सांगा की रुक्मिणी या कवड्याची बायको होऊन शकणार नाही. काय रे कृष्णा, तू राजा आहे? तुझा बाप राजा आहे का? तुझा राजा तरी राजा होता का? अरे, तुला तुझ्या आत्तेष्टाकडून राज मिळायचं आहे म्हणून तू असा युवराज तरी आहेस का? सांग ना. बोल. अरे बोल 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 ना. तू गवळी आहेस की राजा आहे? कर. अरे तुझ्या धंद्याचा उच्चार कर. महाराज, मी गवळ्यात लहानाचा मोठा झालो. मी गवळ्यात नाचलो, बागडलो. मी गवळ्यात पैलवानी करून धष्टपुष्ट झालो. तेव्हा मला गवळी म्हटल्याने जितका आनंद होतो तितका सम्राट किंवा देवेंद्र म्हटल्याने सुखवी सुखा
फक्त इतकंच, कंसाच्या अनितीमुळं गवळ्यांचा सहवास सोडून गोकुळाला मुकून मला राजांचा धंदा पत्करावा लागला. महाराज, कंसवधापासून हा गवळी राजांचा धंदा करू लागला. उत्तम गवळी ज्याप्रमाणे गायींना सहज वळवतो, त्याला बांधतो, त्यांचं दूध काढतो, त्याप्रमाणे मी राजाला सन्मार्गावर आणतो, नीतिबंधनाने त्याला बांधून ठेवतो आणि सौख्य शांतीचा दुधाचा रतीब सर्वाच्या घरी मी घालतो. तेव्हा मी गवळी म्हणून स्वयंवराला आलो नसतो. माझा धंदा राजांचा, ह्या नात्यानं मी स्वयंवराला आलो. हा तुम्ही नुसते गावाचे राजे आहात, नावाचे. मी धंद्याने राजा आहे. कृष्णा, तू पूर्वीपेक्षाही आताच्या भाषणाने मला अधिक प्रिय झाला आहे. विश्वक महाराज, श्रीकृष्ण खरा राजा आहे आणि आम्ही सर्व फक्त नावाचे राजे आहोत. शाब्दिक अडचणीमुळे आपण माझ्या मित्राला स्वयंवराच्या मंडपात येण्याची मनाई करू नये. ही अडचण मनात न आणता यापूर्वी आपण सर्व राजाबरोबर श्रीकृष्णालाही आमंत्रण पाठवायला पाहिजे होतं. विश्वक महाराज, या पुराख्याची ही वाटत ऐकायला मी इथे आलो नाही. आपण जर या पुराख्याला उद्या स्वयंवराच्या मंडपात येऊ देणार असाल तर आम्ही कुणीही राजा उद्या स्वयंवराच्या मंडपात येणार नाही. मग आपण आपल्या गोठ्यातील रेड्याची किंवा बैलाची बात खुशाल यांच्याबरोबर लावा. रुक्मिणीला, कृष्णालाच काय, पण पाहिजे त्या रेड्याच्या किंवा बैलाच्या गळ्यात खुशाल मार पण राजमंडळाच्या ह्या अपमानाबद्दल आमची सेना स्वयंवराचा मंडप वेढतील आणि रुक्मिणीला पटीक म्हणून जबरदस्तीने पंढरपुरातून घेऊन जाईल. 17 वेळा माझ्याकडून पळ काढून पुन्हा जबरदस्तीच्या वर्गाला माझ्या समोर. महाराज, आपण ह्या घटावणीला भीक घालू नका. असल्या 1 ना 2 शेकडो मदोन्मत्त बैलांची शिंग धरून त्यांची मान उरगळून फेकून देण्याची शक्ती या भाऊत आहे. महाराज, मी समजतो हे बिनबळाचं स्वयंवर नसतो. म्हणून ऋषभांची रग जिरवण्याचा पण रुक्मिणीला लावला आहे आणि हा पण जिंकल्यावरच रुक्मिणी माझ्या गळ्यात मारत आहे. महाराज, आता आम्हाला सांगा. शिशुपाल, कृष्णा, असं एकेरीवर येऊ. बाबा, माझी बहीण राजाशिवाय. अरे हो, तुला तुझ्या बहिणीची काळजी आहे आणि मला माझ्या कन्येची काळजी नाही. हे पहा, मी एक तोड करतो. कृष्ण हाच राजा नाही. कृष्ण हाच राजा नाही हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती. पण तो उद्या राजा झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही आम्ही सर्वजण ओळखून आहोत. शक्य नाही. मग त्याला आज युवराज म्हणण्यात कोणते युवराज का? प्रत्यक्ष राजाच हा माझा मित्र आहे. शाब्दिक अडचणी करता कशालाही झटपाई. मी राजाही नाही आणि युवराजही नाही. राजा कोणत्या ना कोणत्या देशाचा असावा लागतो. नुसता कल्पनेचा असून उपयोगी नाही. असाच युवराजही काल्पनिक असून भागत नाही. काल्पनिक युवराजाला काल्पनिक राजकन्या बाळा सांगू द्या. माझी बहीण काल्पनिक राजकन्या नाही. कृष्णा, तू तरी कसला हट्ट करतोस? महाराष्ट्राला युवराज समजतात. तू हो म्हण म्हणजे झालं. काल्पनिक युवराज मी काय म्हणून होऊ? तसं नव्हे. कृष्ण काल्पनिक युवराज नाही. मी म्हणतो मथुरेचा युवराज आहे. कंसाला मारल्यानंतर वृत्त उग्रसेनाने ह्यालाच मथुरेचं राज्य दिलं. पण लोभाने कंसवध केला. असा लोकापात येऊ नये ह्यानं मथुरेचं राज्य नाकारलं. मथुरेचं राजपद नव्हे तर युवराजपदही मी नाकारलं आहे. लोकापवादासह युवराजपद मी नाकारलं असं नव्हे तर मथुरेच्या राजलक्ष्मीचा लोभही मला स्वप्ने शिवलेला नाही. तेव्हा महाराज, मी राजाही नाही, मी युवराजही नाही. मी आहे हसा राजांचा धंदा करणारा गवळी आहे. राजाही नाही आणि युवराज. कृष्णा, माझं ऐक. तुला युवराज म्हणणं सध्या सोडून नाही. उग्रसेन महाराजाच्या सिंहासनाचा वारस होत आहे तेव्हा तुला युवराज म्हणण्याचं माझी हौस पुरी. कृष्णाला मी मथुरेचा युवराज आणि मथुरेचा युवराज या नात्यानं त्याला स्वयंवराचं आमंत्रण. माझ्या कन्येच्या स्वयंवर
कृष्णा, शब्दाकरता कशालाही उचल. मित्रा, शब्दाकरता नव्हे. 17 वेळा माझ्याकडून बळ पडून माझ्यामुळे पराभव झाला. ही गोष्ट हे नाकबूल करीत आहे. तेव्हा स्वयंवराच्या अगोदर 18व्या वेळी ह्यांचा मी पराभव करेन. आणि राजांचा जन्म पराक्रमापासून होत असतो, शब्दापासून होत नसतो, हे या सर्व राज्य मंडळाला मला दाखवायचं आहे. तेव्हा महाराज, मी राजाही नाही आणि युवराजही नाही. तू राजाही नाही आणि युवराजही नाही. बाबा, आपण आपला शेवटचा निर्णय दिलाच आहे. जास्तीची जरुरी नाही. तू राजाही नाही आणि युवराजही नाही. मंडपात तुला पाय टाकू देणार नाही. उद्या स्वयंवराच्या वेळी हा रुक्मी आगंतुकाला मंडपाबाहेर अडवून धरील. इतकाच नव्हे तर सर्व राजमंडळ मंडपाबाहेर न जावं चिकटून पडेल. आणि कंसाला सूड उगवणं अशी वाटती प्रथम शिशुपाल महाराजाला देऊन नंतरच रुक्मिणीच्या स्वयंवराला सुरुवात होईल. युद्धाचे नावांनी आनंद स्वीकारला आहे. शिशुपाला महाराज, आपण स्वयंवराची तयारी ठेवणार. उद्या प्रथम शिशुपालाला मी पराभव केला आणि नंतरच मंडपात पाय ठेवली. आणि शिशुपाल, युद्धाचं हे आव्हान मी आनंदाने स्वीकारलं आहे. पण तू मात्र 18व्या वेळी पलायन करू नकोस. अरे जा तुका जा, गावाबाहेर जा आणि उद्या स्वयंवराच्या मंडपात बळी देण्याकरता यादवाचे रेडे हाकून कुंडीपुरास घेऊन ये. अगंतुक थांबा, जरा थांबा. शब्दाकरता कशालाही लढाई. कृष्णा, कंसवधाच्या वेळी तुला आनंदाने प्रथम भेटणारा राजा मी. मथुरेच्या युद्धात 17 वेळा स्वतःहून तुला सहाय्य करणारा राजा मी. रुक्मिणीच्या स्वयंवराचं आमंत्रण तुला दिलाच पाहिजे असा आग्रह करणारा राजा मी. मित्रकाल किंवा शाब्दिक अडचणीमुळे मी कसं बिघडू देईन. विश्वक महाराज, राजा असलेल्या श्रीकृष्णाला स्वयंवराचं आमंत्रण द्या. मी माझं राज्य या वेळेपासून श्रीकृष्णाला अर्पण केलं आहे. या वेळेपासून मी राजा नाही, श्रीकृष्ण राजा आहे. विश्वक महाराज, कृष्ण महाराजांना स्वयंवराचं आमंत्रण द्या. अवश्य. श्रीकृष्ण महाराजांना मी माझ्या कन्येच्या स्वयंवराचं आमंत्रण देत आहे. शिशुपाल महाराज, आपण सर्व राजमंडळाला कळवावं, श्रीकृष्ण राजा झाला आहे आणि माझ्या कन्येच्या स्वयंवराचा मंडप आपल्या आगमनाने साजरा करण्यास किंचितही कमीपणा नाही. चला सांगा. आणि माझ्यातर्फे असं आमंत्रण द्यावं की उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर माझ्या शिबिरात सिंहासनावर बसलेल्या श्रीकृष्णाला रुद्राभिषेक व्हायचा असून त्या समारंभालाही सर्व राजमंडळाने येऊन मला उपक्रम करावं. तुझ्या या राज्याभिषेकानं तुझ्या मस्तकावर तुझ्या करण्याचा रक्ताभिषेक होईल हे पक्का लक्षात ठेव. ऋतुकेशिका, तुझ्यासारखे महात्मे पृथ्वीच्या पाठीवर आहेत म्हणून अधर्माला डोकं उघड करता येते. महाराज, कंसवधाच्या वेळी ज्या धर्माचं मी संगोपन केलं तोच धर्म मूर्तिमंत होऊन माझ्या या मित्राच्या रूपानं माझा पाठीराखा झाला आहे. मित्राचं पराक्रमाच्या जोरावर स्वयंवराच्या मंडपात शिरण्याची इच्छा माझी होती. कारण मी कंसवध केला व जरासंधाशी युद्ध केलं, अधर्म केला, अशी निंदा शिशुपालानं आरंभली आहे. अधर्म आणि धर्म ह्यामधील निर्णय रणभूमी करते हे मी यांना दाखवून देणार आहे. काय बरं सांगणार होते? हो, स्वयंवराला अजून प्रहर 2 प्रहर अवकाश आहे. एव्हाशी ते दागिने अंगावर घालू नको म्हणून सांगणार होते. तुला दृष्ट लागेल ना. सकाळी अभिषेकाच्या समारंभाच्या वेळी तुला मग दृष्ट लागायची वेळ आली. आणि हे बघ तुम्ही, स्वयंवराच्या वेळी देखील हे इतके दागिने नको घालू अंगावर. पण आई, मी अगदी थोडे दागिने घातले नाहीच म्हटलं तरी चालेल. हो, खरंच तू तर नेहमीचे देखील घातले नाही. मला वाटलं होतं तू अंगावर पुष्कळ दागिने घातले असतील म्हणून जास्त सुंदर दिसत असशील. नको बाई, एक देखील दागिना नको. ते सगळे राजे मेले तुझ्याकडं एकसारखे टक लावून पाहू लागतील. मेल्याची दृष्टच लागेल. नाही आई, काही व्हायचं नाही. तो नंदकुमार जेव्हा मंडपात येईल ना तेव्हा मजपणी कुणीही पाहणार नाही. सर्वांचे डोळे त्या रम्य मूर्तीत खिळून राहतील आणि मला दृष्टी लागण्याला कुणाला दृष्टी शिल्लक राहणार नाही.
त्या नंदकुमाराचं सौंदर्य ते खरं सौंदर्य. त्यांना पाहिलं म्हणजे मनातला वैरभावच नाही सौंदर्य. शत्रूंना मित्र करणारं असलं खरं सौंदर्य ते. आली आहे शहाणी, शहाणी आहे शहाणी. काय ग रुक्मिणी, त्या कृष्णाच्या स्वयंवरात राज्याभिषेकाला जायला तुला कोणी सांगितलं होतं? मी नाही हो सांगितलं, पण त्यात काय बिघडलं? सांग ना, कोणी सांगितलं? दत्तकाशी महाराजांनी आग्रह केला, बाबा बरं म्हणाले, आणि मीही यापूर्वी राज्याभिषेक कधी पाहिला नव्हता. म्हणे राज्याभिषेक पाहिला नव्हता, भिकाऱ्याचीच मुलगी की नाही. राज्याभिषेक पाहिला, आता रुधिराभिषेक पाहावा लागेल. हा, कपाळी असलं तर वीर त्यांनी तेही पाहिलं पाहिजे. पाहिलंच आई कशी सुरू सुरू बोलते नी. तो कृष्ण इथं आल्यानं हिला वाटलं आहे सर्व काही हिच्यासारखंच झालं. रुक्मिणी, विसरू नकोस, बाबा जर आड आली नसते तर आईला आणि मी दोघांनी यापूर्वी तुला शिशुपालाशी लग्न लावून टाकलं असतं. दादा, असं का म्हणतो? बाबा तरी तुझ्या हट्टापुढे काय करणार? बाबा तुझ्या बेताच्या आड आली नाही तर माझ्या सुदैवानं कौसुमात झाला आणि जरासंधाचा पराभव झाला, म्हणून तुझं साधलं नाही. म्हणून म्हणते दादा, बाबा तुझ्या बेताच्या आड नाही आले तर कौसुमात आला. कौसुमात आला तर रुक्मिणी, आज ती आड फाटी कृष्ण वधाला भरून काढली जाईल.
राज्याभिषेकानं उद्याचं मरण आज आणणं इतकं. ऐक ऐक मी ऐक, कृष्णवधाच्या तयारी त्या दुंदुबी ऐक, राज्याभिषेक पाहण्याला गेलीस त्याचा हा परिणाम ऐक. या दुंदुबी कसल्या पण समजलीस, शिशुपाल शाव जरासंध यांच्या सेना आपापल्या शिबिरातून बाहेर पडल्याच्या दुंदुबी आहेत. ऐक रुक्मिणी, या दुंदुबी ऐक आणि मी विचारतो त्या प्रश्नाला शहाणपणाचं उत्तर दे. आई ही शहाणी आहे ना? पाहू शहाणपणाचं काय उत्तर देते. शहाणी आहे हो, माझी मुलगी शहाणी आहे. विचार ना तुला काय विचारायचं ते. उगाच धाक काय दाखवतो सगोदर? दाखवू दे त्याला, अगोदर लागेल तितक्या धाक दाखवू दे. आणि सर्व धाक दाखवून झाल्यावर दादा तू सावकारपणानं मला प्रश्न विचार आणि मी संतपणानं काय सांगायचं ते सांग. नाही आता संतपणा कोणचा. ऐक रुक्मिणी, या दुंदुबी आहे, या दुंदुबीचा प्रश्न आहे. या दुंदुबी तुला विचारित आहे, राजमंडळाची सर्व सेना विचारित आहे, शिशुपाल शाव जरासंध वगैरे मराठी राजे विचारित आहे. सम्राटाचा प्रथम सेनापती होऊन मागाहून सम्राट पदाला चढून माझ्या या मातेचं, तुझ्या माझ्या आई बाबाचं नाव अजरामर करून चिराला हा तुम्ही आपल्या बहिणीला विचारित आहे. ऐक, त्या दुंदुबीचा प्रश्न आहे, विदर्भ देशाची अमरू रुक्मिणी आपण राखणार की नाही. आमची बियाबुवात कशी नाही होणार? या दुंदुबी सांगत आहे कशी होणार. रुक्मिणीला शिशुपालालाच माळ घालण्याचं वचन आता मला दिलं पाहिजे, म्हणजे आमचं स्वयंवर मार पाडून आमची अब्रू राहील. सांग रुक्मिणी, तू शिशुपालाला माळ घालणार का स्वयंवराच्या मंडपाचा विध्वंस करून घेणार. छे, असा काय रे तुला धाक घालतोस? हे वर्तमान महाराजांच्या कानावर घातलंच पाहिजे. दादा तू मनात आणलं तर स्वयंवराच्या मंडपाचा विध्वंस होऊ देणार नाही. स्वयंवराच्या मंडपाचा विध्वंस होण्याने आमच्या घराण्याची होणारे बेअब्रू वाचवण्याचं सामर्थ्य दादा तुझ्या मनगटात असताना मंडपाचं रक्षण कसं करावं हे मला का विचारतोस. तुला विचारतो याचं कारण, शिशुपाल माझा मित्र आहे, दुसरा प्राण आहे आणि या व्यक्तीच्या मंडळातील शक्ती मित्रकार्य करून घराण्याचा वैभव शिखरास पोचीव असं मला सांगत आहे. म्हणून म्हणजे दादा तू होऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या बहिणीचा लग्न मंडप पाडणार असत ना. हो असंच, अगदी असंच. मी आणि शिशुपाल मिळून लग्नमंडप पाडणार, फोडणार, जाणार. हो अगदी असंच. सांग रुक्मिणी, तुझे हात शिशुपालाच्या गळ्यात माळ घालायला तयार आहे का माझे काय लग्नाची मूठ मी राखाडून टाकू दे. मग दादा माझा स्वयंवर आरंभ तरी कशाला. स्वयंवर आरंभल्याने घराण्याची प्रतिष्ठा कमी न होता मी अधिक सुखी होईल म्हणून माझा स्वयंवर आरंभलाच ना. होय नाही कोण म्हणतो, पण तो कृष्ण एकदा आल्यानं घराण्याची प्रतिष्ठा जाऊ लागली कसली पार केली. घराण्याच्या प्रतिष्ठेकडे प्रथम मी पाहणार आणि रुक्मिणी तोही घराण्याच्या प्रतिष्ठेकडे नजर ठेवली पाहिजेस आणि घराण्याच्या प्रतिष्ठेकडे शिशुपालालाच मारलं पाहिजेस. आणि रुक्मिणी या दुंदुबी आहे, या दुंदुबी सर्व विश्वाला जाहीर करत आहे. विदर्भ देशाची प्रतिष्ठा नयाला गेली, विदर्भ देशाच्या अंकुरात कलंक लागला आणि विदर्भ देशाचे घराणे दुखावून कोण होतो? विदर्भ देशी राजघराण्यावर केवढे मोल झालं. कोण? तू रुक्मी, या विदर्भ देशचा युवराज, या भीष्मकाचा मुलगा. रुक्मी, तुझी वाचा अशी अभद्र उच्चार उपदेश. बाबा मी तसं बोलू नको तर काय करू. या दुंदुबी आहे, या दुंदुबी मला तसा बोलायला लागत आहे. राजमंडळाची सर्व सेना लग्न मंडपाला कराडा घालण्यास निघाली आहे आणि रुक्मिणीनं शिशुपालालाच वळण्याचं वचन जर दिलं नाही तर लग्न मंडपाबरोबरच तुमच्या राजवंशाची प्रतिष्ठा जाळून टाकण्याचा त्यांचा बेत आहे. माझ्या राजवंशाची प्रतिष्ठा कशी राखायची मला समज. माझ्या मस्तकावरील राजमुकुट तुझ्या मस्तकावर चढेपर्यंत त्याची तुला काळजी करायची गरज नाही. आणि रुक्मिणीलाही तसंच करून धाक दाखवायची गरज नाही. रुक्मिणी, कौसवधापूर्वीचे दिवस आता उरले नाही. शिवाय श्रीकृष्ण आज मथुरेत नसून कुंडीनपुरात आहे हे विसरू नकोस. तो गवळी कुठल्या गायी जाईल असला काय किंवा गोकुळच्या गायी जाईल असला काय, ध्वनी आम्हाला सारखाच. कृतकैशी महाराज प्रथम या दुंदुबी आहे का आणि मग काय उपदेश मला काय जातो करा. मी या दुंदुबी यादवाची आहे. कृतिकीशकाची सेना आणि विदर्भची सेना चक्रव्यूह होतो लग्न मंडपाचं संरक्षण करण्याकरता अवघड टाकली आहे. हे खरं ना बाबा. होय, आणि कळण्याकरता हे रणवाद्य वाजत आहे.
नीट आहे या तुम्ही नीट आहे आणि शिशुपालाला माझा उलटा निरोप कळव की माझ्या कन्येचं स्वयंवर मी आरंभलंय आणि ते शेवटाक करण्याचं सामर्थ माझ्या अंगात आहे का
ऋतिकशिकाच्या आणि यादवाच्या सहाय्यानं तुझं स्वयंवर पार पडण्यास मी समर्थ आहे. ऋतिकशिक महाराज, आपण पुढच्या उद्योगाला बाळे महालक्ष्मीचं घटका 2 घटका पूजन मनन कर. आणि ज्या योगाने आमच्या घराण्याची प्रतिष्ठा वाढेल आणि तुझं कल्याण, अशी बुद्धी महालक्ष्मी स्वयंवराच्या वेळी तुला देईल. बाबा, विधान देशाची व आपल्या घराण्याची प्रतिष्ठा वाढावी अशी जगदंबेपाशी मी आजपर्यंत प्रार्थना करीत आले आणि आज आपल्या आज्ञेनं जगदंबेपाशी मी हेच मागते आहे. मम सुखाची ठेव देवा, मम सुखाची ठेव देवा,
शिशुपाल, आपण सर्वांनी माझ्या कन्येचा स्वयंवराचा मंडप सुशोभित केला. हा विदर्भ देशचा बहुमान झाला. हा मंडप आपल्या सर्वांच्या आगमनाने सुशोभित करून मजवर जे प्रेम दाखवले ते प्रेम स्वयंवराचं मंगलकार्य संपूर्ण माझ्या कन्येचा लग्नोत्सव चांगला असतानाही तसंच कायम राखावं असं माझ्या राजमंडळाशी प्रेमाचं मागणे. मी तुझ्या बहिणीला आता मंडपात प्रवेश करू आणि स्वच्छ राहिली त्या राजाला रोखलेला गळात माळ घालू. ताई, तुझ्या स्वयंवराकरता सर्व देशाचे राजे आले. सम्राट राजाधिराज जरासंध महाराज हे इथं बसले आहेत. प्रतापी शाल, प्रतापी उग्रपाल, महाप्रतापी शिशुपाल आदी करून राजमंडळाचे आधारस्तंभ ह्या बाजूला बसले आहेत. आणि कृतकैशिक, वक्रदंत, कृष्ण वगैरे वगैरे राजमंडळाचे प्रतिस्पर्धी दुसऱ्या बाजूला बसले आहेत. रणांगणावर युद्धाच्या वेळी जसे दोन पक्ष दिसतात तसेच दोन पक्ष या स्वयंवराच्या मंडपातही दिसत आहेत. मथुरेच्या युद्धात 17 वेळा पराभव पाहूनही निवाडा झाला नाही असा म्हणणारा हा कृष्ण शेवटचा निकाल ऐकण्याकरता या मंडपात आला आहे. तेव्हा शिशुपालाच्या गळ्यात माळ घालून मथुरेच्या युद्धाची परिसमाप्ती तू आज कर आणि विदर्भ देशाचे धन्यवाद सर्व राजमंडळाला गावे असतात. रुक्मी, मथुरेच्या युद्धाची गोष्ट निघाली म्हणून मला बोलणं भागलं. रणांगणावर आम्हास नेहमी जयच मिळालं नाही. कौस पदाचा सूड आम्हाला उगवता आला नाही. याचं कारण ह्या कवळ्याला संत्र्याला माझ्या मुखावर वाढला असला तोंड काळा केला हे हो. असल्या सुंदर राजकन्या म्हणजे वीरांच्या योग्य वस्तू. सत्पक्ष किंवा खोटा पक्ष असा निवाडा देण्याचा अधिकार सौंदर्याला नाही. मी इथे आलो आहे ते माझ्या शौर्याबद्दल बक्षीस मिळवण्याकरता आलो आहे. राजमंडळाच्या कृत्याबद्दल निवाडा ऐकण्याकरता आलेलो नाही. आणि मी आलो आहे तो निवाडा ऐकण्याकरता आलो आहे. असं मी कौसवध केला नसून राजमंडळातील अनितीचा मी वध केला आहे. आणि म्हणूनच मला 17 वेळा जय मिळाला आहे. जिथे जन्म तिथे जय. राजकन्येच्या हातातील ह्या माळेला जर कंसवधाचं माझं कृत्य अधर्माचं ठरवलं तर माझंच कुठंतरी चुकलंय असं समजून सम्राट जरासंधाच्या राजमंडळाचा विरोध करण्याचा मी सोडून दिले. ते सोडून देऊन तू गप्प घरी बसशील असं कोण देतं? राजकन्ये, तुझ्या स्वयंवराच्या मंडपाचा विद्रोह न करता ह्या मंडपात मी आलो ह्याचं कारण सौंदर्याला विनाकारण दुखवणारा हा शिशुपाल नव्हे हे होय. ठीक आहे कृष्णा, बघून घे. बोल बोल. राजकन्येची जर इच्छा असेल तर शिशुपाल, जरासंध किंवा रुक्मी तुम्हा तिघापैकी पाहिजे त्यांच्याशी अथवा एकदम तिघाशी मिळवून या मंडपात धन्ययुद्ध करण्यास तयार आहे. इतकंच नव्हे तर तुम्हा तिघापैकी पाहिजे त्यांच्या अथवा तिघांच्याही रक्ताचा सळा या मंडपात घालून अथवा तिघांच्याही शरीराचा एक बिंदूही जमिनीवर न सांडता तिघांनाही हातबिर्य करून जमिनीवर पाडून तिघाच्याही डोळ्याला स्वयंवराची ही माळ माझ्या छातीवर लोळलेली पाहण्यास लावण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी आहे. पण रुक्मिणी, तुला जर हा शिशुपाल पसंत असेल तर खुशाल त्याच्या गळ्यात माळ घाल. तुझा संसार दुःखाचा करावा म्हणून मी कुणाशीही युद्ध करणार नाही हे मी तुला आश्वासन देतो. ताई, कृष्णाचं हे वचन म्हणजे निभ्याचं आत्मशांतवन आहे. शिशुपाल महाराज, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. फित्रा रे फित्रा. कृष्णा,
तू निर्बल आहेस हे तुला बरा वेळेवर समजू लागलं. दुर्बल माणसं कपटी असतात आणि हा कृष्ण आपल्या कमकुवत फळाला धार्मिक अवताराचं स्वरूप देऊन तुला फसवू पाहत आहे. तेव्हा ताई, तू आता शिशुपालाच्या गळ्यात माळ घाल व मला कंसवधाचा सूड करण्याची आज्ञा दे. दादा, कौतुक करणाऱ्याची सेवा करावी म्हणून ही माळ मी हाती घेतली आहे. त्यांचं सामर्थ्य किती अलोट आहे हे काल मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं असून त्यांचा औदार्य सामर्थ्यामध्ये अधिक आहे हे आत्ताच माझ्या अनुभवास आला आहे. म्हणून या अपमानाचे परिणाम फार भयंकर होतील. दासी म्हणून माझ्यावर बदलण्याचा विचार दिसतोय. कौतुवात करून राजमंडळात धर्मस्थापना करणाऱ्या पुरुष शिवास सांगतो काय ते. माझी बहीण दासी नको व्हायला. रुक्मिणी, तुझी आर्जवा केली, तुला समजून सांगितलं. निर्माणचा उपाय मला योजना पाहिजे. हा प्रत्येकाचा हक्क आहे. आपल्या बहिणीला कपटी माणसाला फसवण्याचा वध करण्याचा मला हक्क आहे. कृष्णा, खडबडीत आहे. दादा, हे काय हे काय दादा? माझ्या मर्जीत येईल त्याच्या गळ्यात मी माळ घालायची ना? तुझ्या मर्जीस येईल त्याच्या नव्हे, माझ्या मर्जीस येईल ज्याच्या गळ्यात तू स्वेच्छेनं आणि आनंदानं माळ घालायची. कृष्णा, खडबडास. राजगंगे, तू भिवू नकोस. या मल्लयुद्धाला किंवा खड्गयुद्धाला मी तयार आहे. राजगंगे, या उन्मादाला एका हाताने जिवंत धरून स्वयंवर पार पडायला मी अगदी समर्थ आहे. रुक्मिणीला कृष्णाला माळ घालते मी जिवंतपणी कधीही पाहणार नाही. कृष्णा, ह्या जागी तू तरी गेलं पाहिजेस किंवा मी तरी गेलो पाहिजे. तर तुला जिवंत ठेवून तुझ्या छातीवर गुरदार होऊन तुझ्या डोळ्याला रुक्मिणीची ही माळ माझ्या छातीवर ओढलेली हा भ्रम आहे, भ्रम. माझ्या उजव्या हातातील हा खडक तुझ्याशी लढत असताना तुझी सरशी झाल्यास माझ्या डाव्या हातातील एक खंजीर तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. रुक्मिणी, तू आता शिशुपालाच्या गळ्यात माळ घाल व मला कृष्णवध करायला आज्ञा दे. किंवा दुर्दैवानं ही माळ जर कृष्णाच्याच गळ्यात पडायची असेल तर तुझ्या भावाची रक्ताला भिजलेल्या पाने फुंकून तुला या कवळाच्या गळ्यात घालायला मिळेल. दादा, थांबा. दादा, प्रथम माझं ऐक आणि मग पाहिजे तर युद्ध कर. खड्ग मागे घे दादा, खड्ग मागे घे. खड्ग मागं जाऊ. माझ्या भावाच्या रक्तानं लाल झालेल्या भूमी ती स्वयंवर करू इच्छित नाही. ही रुक्मिणी ह्या जागी ह्यावेळी कोणताच वर पसंत करत नाही. ह्या हतभागी रुक्मिणीचं स्वयंवर मोडलं, संपलं. स्वेच्छेने वर पसंत करण्याचा माझा हक्क मी स्वेच्छेने गमावलाय. राजमंडळापासून, यादव वीरापासून मी एवढीच भीक मागते की कुंडीपुरात मजसाठी कुणी कुणाशी लढू नये. दादा, तुझ्या इच्छेला मी औषधात यावेळेस मान दिला म्हणून आणखी 1 वर्षभर तरी तू माझ्या स्वयंवराची गोष्टच काढू नको. आणि 1 वर्षानंतर स्वयंवर ह्याच ठिकाणी पुन्हा सुरू कर. पुढचा पुढं पाहत आहे. राजे हो, रुक्मिणीचा स्वयंवर मोडलं. रुक्मिणीचा स्वयंवर मोडलं. आपल्यासारखं झालं. आमचाच जय झाला. कृष्णा, रुक्मिणीची आज्ञा नाही म्हणून आम्ही तुझ्याशी युद्ध करणार नाही. पण विदर्भने सिंहत्व ओलांडतात युद्धास पुन्हा प्रारंभ होईल. आणि 1 वर्षाच्या कृष्णवध करून रुक्मिणीशी लग्न करण्याकरता मी पुन्हा पुण्यात परत येईन. चला राजा हो, चला. रुक्मिणीचं स्वयंवर मोडलं. आमचाच जय झाला. रुक्मिणीचं स्वयंवर मोडलं. आता सर्व राजांनी शरासंग महाराजांच्या शिबिरात पुढे विचारासाठी चलावं. राजे हो, रुक्मिणीचं स्वयंवर मोडलं. महाराज, या दासीच्या आत्ताच्या घाईघाईच्या वर्तनानं माझा तर राग तर नाही ना व्हायचा. बायकांना तितका पोस नसतो तेव्हा माझ्या आताच्या घाईघाईच्या वर्तनानं मी मनातून उतरले तर नाही ना. विजय संपादन केल्यावरही